एक पेड माँ के नाम या योजनेअंतर्गत आपल्याला इको क्लबवर प्रत्येक शाळेला रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी करण्यात आले आहे। सदरील प्रोसेस आपण अगदी 2 मिनिटात या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपण गुगलवर येऊन एक पेड माँ के नाम असं सर्च करायचं आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता, इथे पहिलीच वेबसाईट इको क्लब ओपन होईल, त्यावर आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर आपण मिशन लाईफ लेंडिंग पेजवर इथे क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं उजव्या बाजूला कोपऱ्यावर लॉग इन करा, स्कूल लॉग इन म्हणा। इथं आपल्याला आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकल्यानंतर जारी रखना असं म्हणायचं आहे। असं म्हटल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येईल। तो OTP आपल्याला इथे नमूद करून आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे। इथं आपण आता जारी रखना असं म्हणणार आहोत। त्यानंतर इथं आपला जो OTP आहे तो आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर गेला असेल, तो आपण आता इथं टाकणार आहोत। त्यानंतर इथे आपण न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड म्हणून अपडेट पासवर्ड असं म्हणणार आहोत। हे फक्त आपल्याला एकदाच करायचे आहे। त्यानंतर आपला पासवर्ड सक्सेसफुली इथं अपडेट झालेला आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता, चूज फाईलमधून आपण जो भरलेला फॉर्म आहे तो फॉर्म आपल्या गॅलरीमधून घेणार आहोत। या फॉर्मचा व्हिडिओ आपण शेवटी टाकणार आहोत। आपण इथे फॉर्म सिलेक्ट केलेला आहे। इथं आपण PDF घेऊ शकतो। येथे आपण पाहू शकता, शेवटी कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणून फाईल अपडेट सक्सेसफुली असं इथं आपल्याला शो अप करत आहे। हे झाल्यानंतर आपला इथे फॉर्म संपूर्ण भरून झालेला आहे। त्यानंतर इथं आपल्याला मेसेज आलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली अपडेट द नोटिफिकेशन। या प्रकारे आपण आपला फॉर्म हा सबमिट करू शकता। धन्यवाद। सदरील माहितीचा फॉर्म कसा भरावा याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण पाहू शकता, जो बाण दिसत आहे त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर सेकंड नंबरला मुख्याध्यापकांचं नाव टाकायचं आहे। थर्ड नंबरला आपल्याला आपल्या शाळेतील एखाद्या शिक्षकाचं नाव इथं नमूद करावायचं आहे। त्यानंतर फोर्थ नंबरला आपल्याला आपल्या शाळेतील 3 ते 4 विद्यार्थ्यांची नावं इथं आपल्याला नमूद करावायची आहे। त्यानंतर खाली मुख्याध्यापकांचा शिक्का मारून तिथं आपण सही करून सदरील फॉर्म हा आपल्याला कंप्लीट करावायचा आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।